आजच्या विशेष ब्लॉगमध्ये आज आपण पागलबाबा मंदिराची माहिती घेणार आहोत। पागलबाबा मंदिर हे उत्तर प्रदेशातील वृंदावन मथुरा रोडवर आहे। 221 फूट उंच आणि 9 मजली तसेच 150 फूट रुंद असे हे मंदिर आहे। अत्यंत सुंदर हे मंदिर आहे। अत्यंत मनमोहक असलेले हे मंदिर भाविकांना मन प्रसन्न करणारे आहे। अनेक भागातून देशभरातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी येत असतात। लीलानंद ठाकूर असे या महाराजांचे नाव होते। या मंदिरात प्रवेश केल्यानंतर माता सुदेवी कुंड आपणास पाहावयास मिळते। महाराजांच्या पत्नीच्या नावाने हे कुंड तयार करण्यात आलेले आहे। बाजूलाच बाबांची समाधी आहे आणि प्राचीन शिव मंदिर सुद्धा पाहावयास मिळते आहे। या ठिकाणी पागलबाबा मंदिर अत्यंत सुंदर असे मंदिर भाविकांसाठी पाहावयास मिळते। या ठिकाणी पागलबाबाचा मंदिराचा इतिहास पाहिल्यास या ठिकाणी प्रचलित कहाणीनुसार एकदा एक व्यक्ती कर्ज घेतले होते आणि सावकार त्याला खूप त्रास देत होता। त्याने कर्ज पूर्णपणे फेडले असताना सुद्धा त्या सावकाराने त्याला सांगितले की माझे कर्ज तू वापस कर, नाही तर तुझ्या घरादारावर मी कब्जा करेन। हे प्रकरण नंतर न्यायालयात पोचले। न्यायालयात पोचल्यानंतर न्यायाधीशांनी विचारले तुझ्याकडे कोणी साक्षीदार आहे का? त्यावेळेस तो कर्जदार व्यक्ती म्हणाला माझ्याकडे साक्षीदार बाके बिहारीजी आहे। म्हणून बाके बिहारीच्या नावाने समन्स काढण्यात आलं। ते समन्स वृंदावन येथील मंदिरात याने ठेवले। त्यानंतर न्यायालयामध्ये आश्चर्यकारक म्हणजे एक व्यक्ती आले आणि त्यांनी साक्ष दिली की माझ्यासमोर यांनी पैसे दिले आहे, त्यामुळे हे कर्ज फिटलेले आहे। न्यायाधीशांनी निकाल दिला। त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला विचारले ही व्यक्ती कोण आहे? तर त्याने सांगितले हे माझे बाके बिहारजी श्रीकृष्ण भगवान आहे। या श्रीकृष्ण भगवानांच्या शोधात हे न्यायाधीश निघाले आणि श्रीकृष्णाचे परमभक्त होऊन वृंदावन या ठिकाणी ते भक्तीत इतके लीन होऊन गेले की लोक त्यांना पागलबाबा पगला बाबा म्हणायला लागले। असे हे पागलबाबाचे मंदिर या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते। मंदिरात आता आपण प्रवेश करत आहोत। 10 रुपये तिकीट या ठिकाणी या मंदिरामध्ये आहे। मंदिरात प्रवेश केल्यानंतर विद्युत चलित झाकी आपल्याला पाहावयास मिळतात। यामध्ये श्रीरामलीला, श्रीकृष्ण लीला दर्शन तसेच देवी देवतांचे विविध दर्शन या ठिकाणी पाहावयास मिळते। दुसऱ्या कहाणीनुसार पागलबाबा हे एक कालिका मातेचे परम भक्त होते। या भक्तीत ते इतके लीन होऊन गेले की त्यांना पागलबाबा म्हणू लागले आणि श्रीकृष्ण भगवान यांच्या भक्तीमध्ये इतके लीन झाले की म्हणून त्यांना पागलबाबा म्हणू लागले। या ठिकाणी 1971 मध्ये हे मंदिर निर्माण झाले आणि 1981 साली या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आली आहे। लीलानंद ठाकूर असे या महाराजांचे नाव होते। 9 मजली मंदिर या ठिकाणी आहे। पहिल्या मजल्यावर आपणास अनेक देवी देवतांच्या झाकी आपणास पाहावयास मिळत आहे। रामलीला, श्रीकृष्ण लीला यांचे दर्शन तसेच इतर देवी देवतांचे तसेच पागलबाबा यांचे झाकी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। पागलबाबा अर्थात लीलानंद ठाकूरजी महाराज हे पश्चिम बंगालचे रहिवासी होते। पश्चिम बंगालमध्ये ते राहत होते। नंतर ते वृंदावन या ठिकाणी येऊन भक्तीमध्ये लीन झाले। विविध झाकी या ठिकाणी आपणास देवी देवतांचे पाहावयास मिळत आहे।
सफेद संगमरवरी दगडाने बनविलेले हे मंदिर आहे. 9 मजली मंदिर आहे. अत्यंत सुंदर मनमोहक हे मंदिर आहे. या ठिकाणी देश विदेश अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात. पहिल्या मजल्यावर विविध देवी देवतांचे झाकिया दाखवण्यात आलेले आहे. 10 रुपये तिकीट या ठिकाणी आपणास द्यावे लागते. 9 मजली मंदिरावर असून विविध मंदिरं या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. 9 मजली मंदिर असून 9 मजली मंदिरामध्ये 9 वेगवेगळी मंदिरं देखील या ठिकाणी आहेत. यानंतर आपण दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करत आहे. दुसरा मजल्यावर प्रवेश केल्यानंतर आपणास राधाकृष्ण मंदिर पाहावयास मिळते. अत्यंत सुंदर हे मंदिर आहे. यानंतर आपण आता तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करत आहोत. तिसऱ्या मजल्यावर श्रीकृष्ण बलराम मंदिर आहे. तिसऱ्या मजला वरून आता आपण चौथ्या मजल्यावर जात आहे. 9 मजली हे मंदिर आहे. नंद यशोदा यांचे हे मंदिर आहे. सुंदर मूर्ती नंद यशोदाची आहे. यानंतर 5व्या मजल्यावर आपण प्रवेश करत आहोत. श्रीराम दरबार आपणास पाहावयास मिळत आहे. प्रभू श्रीराम माता सीतेची मूर्ती आपणास पाहावयास मिळते. यानंतर आपण 6व्या मजल्यावर जात आहोत. सहाव्या मजल्यावर आपणास वामन अवतार मंदिर पाहावयास मिळणार आहे. त्यानंतर आता आपण 7व्या मजल्यावर पुढे जात आहोत.
श्री लक्ष्मी नारायण मंदिर आपणास या मजल्यावर पाहावयास मिळत आहे। त्यानंतर पुढे आता आपण 8व्या मजल्यावर जात आहोत। 8व्या मजल्यावर आपणास श्री लक्ष्मी नारायण मंदिर, त्यानंतर 9व्या मजल्यावर आपणास ओम मंदिर पाहावयास मिळत आहे। अशा पद्धतीने 9 मजली हे मंदिर आहे आणि 9व्या मजल्यावरून आपण या ठिकाणी या शहर पाहत आहोत। पूर्ण वृंदावन आपणास वरून पाहावयास मिळते। अत्यंत सुंदर चित्र आपणास पाहावयास मिळत आहे। मंदिरचा परिसर देखील वरून आपणास अत्यंत सुंदर असा दिसत आहे। 9 मजली मंदिर पागल बाबांचे हे मंदिर उत्तर प्रदेशामध्ये आहे। वृंदावन शहर आपणास वरून पाहावयास मिळत आहे।